जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो, कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असता. तो जमाना वेगळा होता, इंग्रजांचा काळ होता, सगळंच काही विरोधात होतं. आता सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे. सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं, कारण हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही. आणि मला वाटलं अरे आपलं महत्त्व एवढं कमी झालं, आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय. ठीक आहे, तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालन्यामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेले आहात. कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या सभेत शुभेच्छा दिल्या होत्या, कारण त्यांनी इथे सभा लावली होती, पण वातावरण एवढं काही पटकन बदललं, वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही. तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत, याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही गर्दी आणि हा तुमचा उत्साह दाखवतोय. कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, खुर्च्यांची गर्दी खूप जमली, पण माणसंच नाही आली. आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत. आणि माझं आव्हान आहे, इकडे एकही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही, हे मनापासून आलेत. या सिल्लोडमधली हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून टाकायला, जाळून टाकायला आलेली आहे. मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते. मी त्यांना विचारलं काय करणार, तुमची तर तिकडे युती आहे. ते म्हणे साहेब नाही, खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली, आपली युती झाली, ही पंचायत त्यांची नाही तरी माझी झाली होती, पण तुम्ही उमेदवारी दिली, आम्हाला काम करावं लागलं. आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय. म्हटलं निवडून येणार, 100% येणार. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो. म्हणजे हे मी बनकरांना बोलतोय, त्यांचं नाही. बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा. मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी TV चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय. त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात, मिंदे तसं. म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांच्या चिंध्या होणार आहेत आता. पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे, ज्यांनी TV कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली, आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगर, त्यांच्या व्यासपीठावरती होता. मग मोदींना मला विचारायचंय, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला. प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. हा प्रज्वल रेवण्णा कोण कलर करीन? माझं स्वप्न सोडून द्यावं. तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये. आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे.
म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत, कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले. कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे, सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही. इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत? सगळे आलेत ना. आपल्या काळामध्ये काय भाव होता? 7,000. आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7,000 भाव तुम्हाला दिला होता, तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7,000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही. हमी भावच नाहीये. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा. गद्दार मस्तीमध्ये मला 50 खोके मिळालेत. गद्दाराला जर का 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये? ज्यांनी म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला, तो खोके घेऊन पळाला. पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो. मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन. एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं पीक कर्जमुक्त केलं होतं ना. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं. पण ठीक आहे, मी म्हणजे मिंदे नाहीये. 2.5 वर्षामध्ये यांना कधी यांची बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देत आहेत. तुम्ही 1500 रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत. हे माझ्या या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत, हक्काचे पैसे आहेत. अरे तुम्ही 1500 काय देताय? आम्ही तर यांना 3000 देणारच आहोत. पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये बांधणार आहे. 5 आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव, तेल, तांदूळ, गहू, साखर, डाळ या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे. मी सगळं विस्ताराने आता बोलत नाही कारण आणखीन माझ्या 4-5 सभा आहेत. थोडंसं उमेदवारांना विनंती का केली? कारण वेळेचं गणित जुळत नाही. मग तुमच्यासारखीच लोक 2-2, 3-3 तास माझी वाट बघत बसलेली असतात. आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही आहोत. आपल्याकडे पैशाचा महापूर नाहीये. त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे, माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे. आणि काल जे मी सांगितलं की किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतायत मला सांगा. फी भरू शकताय तुम्ही? फी भरू शकताय? आणखीन किती जणांच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळेत जाऊ शकत नाहीयेत? मग मी तुम्हाला वचन देतोय की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या निवडणुकीत देणार नसाल आणि भलतीकडे आमची निवडणूक नेणार असाल, म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की अमित शहानी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की काश्मीरमधलं 370 कलम काढलं, त्या कलम काढणाऱ्यांच्या विरोधात जे आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही बसलात. म्हणजे कोणाच्या बरोबर बसलो? अमित शहा तिकडे मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर बसले होते, मेहबूबा मुफ्ती बरोबर नव्हते बसले. मग तेव्हा कुठे गेलं होतं यांचं सगळं हे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व?
बरं 370 कलम काढलं हे काश्मीरसाठी महत्वाचं आहेच. आजही मी त्याचं कौतुक करतो, मला काय त्याच्यात गैर वाटत नाही, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेच, अविभाज्य भाग आहेच. पण काश्मीरमध्ये जेव्हा सगळ्या आपल्याच रक्ताच्या जनतेवरती अन्याय होत होता, तेव्हा अमित शहा, तुम्ही आणि नरेंद्र मोदी कुठे होतात? त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया, पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत, कापसाला भाव का नाही मिळत, मिंदेला भाव कसा मिळतो, आणि तुम्ही ठरवायचंय. ही जी काही निवडणूक आहे ते उद्धव ठाकरेचं काय होणार, बनकरांचं काय होणार. कल्याणराव खासदार झाले म्हणजे कल्याणराव झाले, दिल्लीला गेले, तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये. का कल्याणरावना तुम्ही खासदार केलं? कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी, म्हणून आपण ते केलं होतं. तसंच का बनकरना आपल्याला आमदार करायचंय? कारण ह्या सगळ्या वचनातल्या, वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजेत. या सिल्लोडमधली गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे. आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो, आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो. म्हणून माझी वचनं जी आहेत ती बाकीची दिलेली आहेतच. पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा, याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय. आणि त्याच करता ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरे, सुरेश बनकर, महाविकास आघाडी अशी नाहीये, तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्ही तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य, त्यांचं भविष्य हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी, गुंडागिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात, हे ठरवणारी निवडणूक आहे. मी सांगण्याचं काम केलं, उत्तर तुम्ही द्यायचंय. आणि मला खात्री आहे, मी तर बोलतोय, तुम्ही भोगता आहात. आणि हे आत्तापर्यंतचे जे काही तुमचे अनुभव आहेत, तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, कोणाला निवडून देणार आहात. कोणाला? शाबास. या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाली नाहीत. मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगली पाहिजे, आणि 20 तारखेला ती अशी पेटली पाहिजे की या सिल्लोड मधली गुंडागर्दी, दादागिरी, दहशत ही मशाल जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.